1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। कर्जत विशेष वडापाव आणि चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य: बटाटे, लसूण, आल्याचे तुकडे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1.5 कप बेसन, चिमूटभर खायचा सोडा, पाणी, तळण्यासाठी तेल, लाल तिखट, लादी पाव। बटाटे स्वच्छ धुवून घेत शिजवून घ्यायचे। आता लसूण, आलं, मिरचीचा ठेचा करायचा। आता बटाट्याची सालं काढत यात हळद, ठेचा आणि मीठ घालत हे मिश्रण एकजीव करायचं। वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची आणि असे वडे तयार करायचे। आता बेसनात मीठ, सोडा आणि पाणी घालत दाटसर बॅटर तयार करायचं। आता वडे बेसनात घोळवून घेत हे वडे तळायचे आणि सोबत चुरा पण तळायचा। झाला आपला वडा तयार। आता लसूण, चुरा, तिखट आणि मीठ ठेचून घ्यायचं। झाली आपली वडापावची चटणी तयार आणि अशा पद्धतीने सर्व करायचा। झाला आपला कर्जत विशेष खमंग वडापाव तयार। तर हा वडापाव स्टेप बाय स्टेप प्रोसेसने कसा बनवायचा ते बघूया। सगळ्यात आधी इथे मी बटाटे घेतलेले आहेत। बटाटे पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे, यावरची माती पूर्ण काढून घ्यायची। बटाटे स्वच्छ धुवून झाले की हे ना 2 पोर्शन मध्ये कट करायचे, म्हणजे हे एकसारखे शिजले जातात। आता हे बटाटे कट करून झाले की काय करायचं, एक डबा घ्यायचा किंवा पातेलं घेतलं तरी चालेल। मी इथे कुकरचा डबा घेते। यामध्ये पाण्याचा वापर अजिबात न करता फक्त बटाटे यामध्ये ठेवू। बटाटा शिजताना त्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा, कारण काय होतं, पाणी जर घातलं तर बटाट्यातली न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होते, कारण पाण्यामध्ये ते न्यूट्रिशन उतरतं। ते पाणी आपण काही वापरत नाही, टाकून देतो। आणि ॲट द सेम टाइम बटाट्यामध्ये जे ओलावा असतो, मॉइश्चर असतं, त्यामध्ये बटाटा छान शिजून तयार होतो। अजून तुम्ही पाणी घातलं तर बटाटा ना पचपचीत शिजला जातो आणि त्याची चवही उतरते, कमी होते। त्यामुळे बटाटा शिजताना पाण्याचा वापर नाही करायचा। कुकरमध्ये बेसला पाणी घातलेलं आहे 1 इंच। आता यावर ठेवायचं हा डबा। डब्यामध्ये पाणी नाही, झाकण लावायचं। हाय हीटवर कुकर 5 मिनिटे ठेवायचा। लो हीटवर मग 5 मिनिटानंतर लो हीटवर आणि एक 10 मिनिटं वाफवून घेऊया। बटाटे शिजतात तोवर त्यामध्ये ना जो ठेचा जातो तो ठेचा आपण तयार करून घेऊयात। तर सगळ्यात आधी खलबत्त्यामध्ये करते, चव छान लागते म्हणून लसूण घेतलेला आहे 5 ते 6 पाकळ्या, आल्याचे तुकडे, अर्धा इंच आलं पुरेसं आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या। तर हे एकत्र छान ठेचून याचा ठेचा तयार करूया। हा ठेचा तयार आहे आणि तुम्ही बघू शकाल खूप असा फाईन करायची गरज नाही, थोडासा उबडधुबडच हवा। बटाटा इथे उकडून घेतलेला आहे किंवा शिजवून घेतलेला आहे, याचा साल काढूयात। आणि हे शक्यतो प्रोसेस आहे ना करताना आपल्याला बटाटा गरम गरम घ्यायचा आहे, त्यामुळे मी गरम असताना त्याची साल काढून घेते। आता हे बटाटे गरम गरम असतानाच यावर घालूयात हळद। येस, याचीच ही खासियत आहे या वड्यांची की हे जे सगळे जिन्नस असतात हे कच्चे असतात। हा ठेचा जो आपण तयार करून घेतला आणि मीठ आणि मॅशर घ्यायचा आणि हे मॅशरनेच एकजीव करून घ्यायचा। अगदीच फोडी मॅश नाही करायच्या, फोडी राहिल्या पाहिजे, एकजीव होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा हे करूयात मिक्स। आणि आता काय करायचं, आता याला अजून मिश्रण गरमच आहे, याला आकार देऊन घेऊयात बटाटे वड्याचा। वडे तयार आहेत। आता त्याचं जे कोटिंग किंवा बॅटर लागतं तेही तयार करून घेऊयात। बेसन घेतलेलं आहे 1.5 कप, यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ। अगदी सोपी प्रोसेस आहे। आणि चिमूटभर खायचा सोडा।
करूयात मिक्स आणि हे व्यवस्थित मिसळून झालं की यामध्ये घालूयात पाणी. थोडं थोडं पाणी घालायचं आणि दाटसर याचं बॅटर आपण तयार करून घेणार आहोत. सो हे बटाटा वड्याचं जेव्हा कोटिंग करतो ना तेव्हा हे जास्त खलवून नाही घ्यायचं बॅटर. तुम्ही जर खूप हे मिक्स केलं, फेटून घेतलं तर काय होतं, त्यामध्ये एअर बबल्स येतात, कोटिंग छान बसतं पण त्याचा जो क्रिस्प आहे तो निघून जातो. त्यामुळे अगदी गुठळ्या निघेपर्यंत फक्त आपण हे मिक्स करून घ्यायचं. त्याच्या पुढे अगदी क्रीम बीट करतो तसं करायची गरज नाही. साधारण या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालं पाहिजे. खूप सैल नाही आणि खूप दाटसरही नाही. चला आता वडे तळूया. इथे कढईमध्ये तेल तयार केलेलं आहे, गरम करून घेतलेलं आहे मध्यम आचेवर. बॅटरही तयार आहे आणि वडेही इथे थापून घेतलेले आहेत. छान असं बेसनमध्ये कोट करायचे वडे. आणि याला आहे ना, याच्या साईडला थोडासा चुरा पण मी घालतीये. चुरा पण आपण तळून घेतो. काय मस्त सुवास दरवळतोय वड्याचा. आता हा उलटवूयात आणि खालच्या बाजूनेही तळूयात. आणि हा जो चुरा आहे हा चुरा पण आपण काढून घेणार आहोत कारण चुरा जास्त पटकन तळला जातो. आता हा जो चुरा आहे हा साईडने काढून घ्या. चुरा का आपण करतोय, कारण जी चटणी असते ना वड्याबरोबर किंवा वडापाव बरोबर जनरली सर्व करतात तर ती या चुऱ्यापासून बनवली जाते. चुरा काढून घेऊया. वडा इथे खमंगपैकी दोनही बाजूने मस्त तळून घेतलेला आहे. खूप छान सुवास दरवळतोय. आता हा वडा आपण काढूयात टिश्यू पेपरवर. आता जरी हलकासा सोनेरी रंग कमी दिसतोय याला, पण हा अजून खूप गरम आहे. जरी तेलातून बाहेर काढला तरी त्याला रंग चढत राहतो. त्यामुळे खूप डार्क ब्राऊन मी नाही करत आहे. तुम्ही बघू शकाल याला ना कोटिंग मस्त असं कुरकुरीत येतं. या पद्धतीने जर आपण कोटिंग दिलं, छान क्रिस्प आलेला आहे वड्याच्या आउटर कोटिंगला देखील. चटणी बनवण्यासाठी मी खलबत्त्याचा वापर करते. मिक्सरमध्ये पण भुरकन फिरवून तयार करून घेऊ शकता. तर इथे लसूण घेतलेला आहे. थोडासा चिरून घेतला म्हणजे पटकन तो ठेचला जातो. हा लसूण आधी ठेचून घेऊयात आपण. लसूण ठेचत आला की आता यामध्ये सगळ्यात आधी आपण घालतो हा चुरा जो आपण तळून घेतला होता. यावर घालतोय लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि हे फक्त आता एकत्र एकजीव करून घ्यायचं. चला ही चटणी पण आपली बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल मस्त दिसतेय. परफेक्ट मिळते ना वडापाव सोबत चटणी, तसाच रंग आणि तसंच रूप देखील आलेलं आहे आणि चव देखील आहे. आता वडापाव सर्व करूयात. सो मस्त असा पाव घ्यायचा गुबगुबीत असा आणि हा कट ओपन करून घ्यायचा या पद्धतीने. आता यावर घालायची ही चटणी जी आपण तयार करून घेतली. साईडला दिली चटणी तरी चालते, काही जणांना आवडत नाही वडापावच्या चटणी. त्यावर ठेवायचा हा मस्त असा वडा, करायचा क्लोज आणि मस्त अशी त्यासोबत तळलेली चटणी. आणि हा आपला कर्जत स्टाईल मस्त असा वडापाव बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतंय.